नमस्कार, मी जगदीश देशमुख. हवा महाराष्ट्राची कथा मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ठाण्यामध्ये काय होती हवा, प्रचारात कोणते मुद्दे महत्त्वाचे होते, कोणते कळीचे मुद्दे होते आणि कोणत्या मुद्द्यावर प्रचार फिरला, या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. सोबतच गणेश कृपा नेमकी कुणावर झाली हा मुद्दा, गणेश कृपा हा शब्द ठाण्यामध्ये का इतका प्रचलित झाला होता आणि ठाण्यामध्ये समस्यांपेक्षा निष्ठा या विषयावरच अधिक प्रचार झाला का, असे अनेक प्रश्न समोर उपस्थित राहत आहेत. सुरुवातीला आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेत, त्यांच्याकडून माहिती घेऊया. त्यानंतर आपल्यासोबत मवियाचे आणि महायुतीचे नेते सुद्धा जोडले जाणार आहेत. कुणाल, ठाण्याच्या प्रचारामध्ये निष्ठा, गणेश कृपा हे शब्द जास्तच प्रचलित होते. या व्यतिरिक्त महत्त्वाचे कोणते मुद्दे प्रचारामध्ये होते? कुणाल, आवाज पोहोचतोय? हो. कुणाल, ठाण्याच्या प्रचारामध्ये निष्ठा, गणेश कृपा हे प्रश्न हे शब्द, खास करून हे शब्द खूप प्रचलित झाले होते. या व्यतिरिक्त असे कोणते महत्त्वाचे मुद्दे प्रचारात दिसले? जगदीश, एकंदरीत पाहायचं झालं तर ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो आणि ही जी ठाणे लोकसभा जी जागा आहे, या जागेवरती सातत्याने धनुष्यबाणावरचा जो उमेदवार आहे तो निवडून आलेला पाहायला मिळतोय. 2009ची जर गोष्ट सोडली तर या ठिकाणी सातत्याने धनुष्यबाणाचा उमेदवार जो आहे तो विजयी होताना पाहायला मिळतोय आणि महायुतीचा, मुख्य म्हणजे महायुतीचा उमेदवार निवडून येताना पाहायला मिळतोय. यावेळेसच्या जर संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रचारांचे मुद्दे जर पाहिले तर आनंद दिघे यांच्याशी निष्ठा कुठल्या शिष्याची, कारण दोन्ही जे शिष्य आहेत, शिवसेना विरुद्ध शिवसेना जरी असली तरी सुद्धा नरेश म्हस्के असतील, राजन विचारे असतील, हे दोघेही आनंद दिघे यांचे शिष्य म्हणून ओळखले जातात. मात्र प्रचारामध्ये आनंद दिघे यांचे खरे शिष्य कोण, नकली शिष्य कोण, इथपर्यंत जे वाद आहेत ते समोर आले होते आणि यानंतर खरी शिवसेना कुणाची, नकली शिवसेना कुणाची, या सगळ्या मुद्द्यांवरती ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती पाहायला मिळत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या ठाणे लोकसभेवरती जोर दिलेला आहे, कारण ही प्रतिष्ठेची लढाई मानली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला या ठाण्याला म्हटलं जातं आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांचा सर्वाधिक कल जो आहे तो या संपूर्ण ठाणे लोकसभेवरती होता. वारंवार प्रचार रॅलींमध्ये त्यांनी स्वतः उतरलेले पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांनी देखील मुद्द्यांमुळे इथलं वातावरण बदललं ठाण्यामधलं, असे कोणते मुद्दे होते? आनंद दिघे यांचा महत्वाचा म्हणजे आनंद दिघे यांचं कार्ड या संपूर्ण निवडणुकीमध्ये वापरलं गेलेलं पाहायला मिळालं. आनंद दिघे यांची निष्ठा, यांच्या प्रति निष्ठा कुणाची आहे, नकली कोण, असली कोण, अशा प्रकारे जो वाद आहे तो संपूर्ण ठाणे लोकसभेवरती पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे बाळासाहेबांवरची निष्ठा कुणाची आहे किंवा बाळासाहेबांची शिवसेना, काँग्रेस सोबत शिवसेना गेली, बाळासाहेबांचं जे काही वाक्य आहे, माझी शिवसेना काँग्रेस होऊ देणार नाही, या वाक्याचा देखील मोठ्या प्रमाणात वापर या संपूर्ण प्रचारांमध्ये करण्यात आला. मुख्य म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड का केलं किंवा वेगळी शिवसेना वेगळी का झाली, या मुद्द्यांवरती ही संपूर्ण निवडणुकीचे मुद्दे जे होते ते समोर आलेले आहेत. जगदीश, कुणाल, तुम्ही असेच जोडले राहा आपल्यासोबत. महायुतीकडून एकनाथ भोईर जे जोडलेले, सोबतच मवियाची बाजू मांडण्यासाठी मवियाचे नेते तुषार रसाळ सुद्धा जोडलेले आहेत. सुरुवातीला आपण महायुतीचे नेते एकनाथ भोईर यांच्याकडे जाऊया. एकनाथजी, आपल्याला आवाज पोहोचतोय? हो, आवाज पोहोचतोय. बोला बोला. एकनाथजी, तुमच्या मते ठाण्याच्या या प्रचारामध्ये कोणते मुद्दे हे निर्णायक ठरले होते, कोणते मुद्दे महत्वाचे होते? शिवसेना आणि ठाणे हे समीकरण आहे, तर गेले कित्येक वर्षात शिवसेनेच्या धनुष्यबाणाशिवाय ठाणेकरांनी कुठेही मतदान केलेलं नाही. आणि महत्वाचं म्हटल्यानंतर आमचं माजी महापौर नरेश म्हस्के आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे केलेलं काम हे फार महत्वाचं होतं आमच्यासाठी. आणि ते मुद्देच महत्वाचे होते का एकनाथ शिंदे साहेबांनी अतिशय पछाडल्याप्रमाणे या ठाणे शहरासाठी काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर नरेश म्हस्के साहेब महापौर असताना सुद्धा त्यांनी अनेक प्रकल्प या ठाणे शहरासाठी राबवलेले आहेत. त्यामुळे हे महत्वाचे मुद्दे आमच्यासाठी जमेची बाजू होती, कारण शिंदे साहेबांनी केलेलं काम, शिंदे साहेब आज जे महाराष्ट्रामध्ये जे कामाचा धडाका लावलेला आहे तो महत्वाचा, त्यांचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आतापर्यंत ही ठाण्याची शिवसेनेची सीट ही कायमस्वरूपी शिवसेनेबरोबर ठेवली, धनुष्यबाणाबरोबर ठेवली. हे महत्वाचे मुद्दे आमच्या समोर होते. ठीक आहे. मवियाचे नेते सुद्धा आपल्यासोबत जोडले, तुषार रसाळजे. तुषार रसाळजे, तुमच्यामध्ये या संपूर्ण मतदारसंघामध्ये ठाण्यामध्ये प्रचाराच्या वेळेस कोणते मुद्दे हे निर्णायक होते? सर्वात प्रथम तर आम्ही ज्या मुद्द्यांवरती बोललो
तर दोनच मुद्दे मेन होते की सर्वप्रथम आम्ही केलेली विकास कामं, म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर राजनजी विचारे साहेब हे वयाच्या 24व्या वर्षापासून नगरसेवक झाल्यानंतर त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग चेअरमन, त्यानंतर महापौर, त्यानंतर आमदार आणि 2 वेळा खासदार. हे जेव्हा ते करत होते त्यावेळेस ठाण्याची जी जनता आहे ती सुज्ञ आहे. त्यांनी त्यांचं काम पाहिलेलं आहे. त्यांनी केलेलं विकास कामावरतीच त्यांनी आजपर्यंत त्यांना इथपर्यंत आणलेलं आहे. आणि नक्की सांगतो की 2 वेळा झालंय, आता 3ऱ्या वेळा देखील हॅट्रिक ही 100% होणार. आणि जर आपण असं बघतो की शिष्य कोण आणि हे कोण, तर ठाण्याची जनता सुज्ञ आहे. जनतेला माहितीये खरा शिष्य कोण आहे आणि हे आम्हाला दुसऱ्यांकडून ऐकायची कुठल्याही प्रकारची गरज नाहीये. ठीक आहे. एकनाथजी, नाईक कुटुंबियांची नाराजी होती, सुरुवातीला ती नाराजी दिसली होती. ही नाराजी दूर करण्यात शिवसेनेला यश आलेलं आहे का? त्यानंतर नाईक कुटुंबीय प्रचारात होते का? 100%. कारण नाराजी असणं काही चुकीचं नाहीये. कारण ते प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा असते ना, अपेक्षा असल्यानंतर ते काम करत असतात. ते खासदार म्हणून त्यांना माजी खासदार होते आणि त्यांची अपेक्षा होती की आम्हाला तिकीट मिळावं. ज्या वेळेला त्यांना तिकीट नाकारले आणि त्यावेळेला शिवसेनेच्या धनुष्यबाणाला हा सीट आली, त्यामुळे त्यांची नाराजी ऑटोमॅटिक दूर झाली आणि ते प्रचंड त्यांनी काम केलं. स्वतः ते प्रचारामध्ये उतरले. तिघेही अगदी नाईक साहेब असू द्या, संजीवजी नाईक असू द्या, त्यांचे चिरंजीव आमदार संदीप नाईक असू द्या, सगळे प्रचारासाठी अतिशय मी स्वतः उमेदवार आहे अशा प्रकारे प्रचारासाठी उतरले होते. तुषारजी, तुम्हाला हे पटते का? नाईक कुटुंबीय, तुम्ही सुद्धा प्रचार केलेला आहात, प्रचारामध्ये सक्रिय होतात. नाईक कुटुंबीय होते का प्रचारात शिवसेनेच्या बाजूने? प्रचारात ते दिसत तर होते, पण त्यांचं मन कुठे प्रचारामध्ये लागत नव्हतं. आणि तुम्ही जर पाहिलं असेल सगळ्यांचे चेहरे पडलेले होते. ज्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर झाली, तुम्ही तर पाहिलं असेल, पाहत असाल की उमेदवारी डिक्लेअर झाल्या जवळपास 150 भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते. आणि हे होणं गरजेचंच होतं. कारण की कसं आहे की आजपर्यंत ज्या लोकांनी महानगरपालिकेत काय कामं केलेली आहेत, जनतेला माहिती आहे सगळं की महानगरपालिका धुवून खाल्लेली आहे. तर अशा व्यक्तीला जर तुम्ही तिकीट मिळालं, आणि एक तर सगळ्यात प्रथम तिकीट यांचं डिक्लेअर होतच नव्हतं, कारण की यांच्याकडे उमेदवारच नव्हता. उमेदवार जर भाजपचा असता तर लढत एकदम चांगली झाली असती, रंगत तयार झाली असती. पण जो उमेदवार आता दिलेला आहे त्या उमेदवारासमोर आमचा विजय हा 300%, 200 काय 300%, 100% एकनाथजी, नाही पडते का बघूया. एकनाथजी, एकीकडे नाईक कुटुंबियांची नाराजी, दुसरीकडे या जागेसाठी भाजपा सुद्धा आग्रही होती. भाजपानं काम केलं नाही असा सुद्धा आरोप तुषारजी करतायत आणि भाजपाचा उमेदवार असता तर टफ फाईट झाली असती असं त्यांचं म्हणणं आहे. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, महायुतीतला प्रत्येक घटक यांनी सर्वांनी अतिशय स्वतः उमेदवार म्हणून काम केलेलं आहे. ते काही म्हणू द्या, कारण त्यांना म्हणतात विकास केला नाही, तर या ठाण्याचा विकास केला कोणी हे त्यांनी सांगावं ना. कारण ठाण्याचा विकास केलाय तो गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनंतर जर शिंदे साहेबांच्या माध्यमातून, आणि आज महापौर म्हणून नरेश मस्के होते, त्यांच्या माध्यमातून जो विकास झालेला आहे. राजन विचारे साहेब ते म्हणतात 300% निवडून येतील. राजन विचारे साहेबांनी केलेल्या कामांचा त्यांनी मला सांगावं ना, काय विकास कामं राजन विचारे साहेबांनी, खासदार गेले 10 वर्ष होते, कुठली कामं केली आणि कोणकोणती कामं त्यांना असं दाखवण्यासाठी ते आम्हाला दाखवावं त्यांनी. तुषारजी, भरपूर काम आहेत. जर तुम्ही पाहिलं तर जल वाहतूक सुरू केली, घोडबंदर जेटी, कोलशेत जेटी, नेरूळ जेटी, बदलापूर जेटी, बेलापूर जेटी. जर तुम्ही पाहिलं तर 3 हात नाका ग्रेड सेपरेटर, कोपरी आनंद नगर ते साकेत एलिव्हेटेड उड्डाण पूल, कोपरी ते ऐरोली पटणी रोड, टिकुजिनीवाडी ते बोरिवली भुयारी मार्ग, या सगळ्यांसाठी तेच तर लढले. तुम्ही जर पाहिलं तर आज सर्वाधिक भार जो ठाण्याचा आहे, म्हणजे ठाण्याची लोकसंख्या 26 लाखाच्या पुढे गेलेली आहे, सर्वाधिक भार जर आहे तो ट्रेनवरती, म्हणजे आपल्या रेल्वेवरती आहे. रेल्वेवर तुम्ही जर पाहिलं तर 16 तिकीट खिडक्या, नवीन पदाचारी पूल 4, त्याच्यानंतर सरकते जिने 8, लिफ्ट जर पाहिल्यात तर 4, फर्स्ट एड सेंटर 1, नवीन शौचालय 5, डिलक्स टॉयलेट 1, पार्किंग एरिया 3 केलेले आहेत, वॉटर कूलर 6, बेबी फिडिंग एरिया रूम 3, प्रतीक्षालय 2, एव्हीटीएम मशीन जेणेकरून आता लाईन लावायला लागत नाही अशा 27 मशीन आणल्या आहेत, आणि 20 गाड्यांचे नवीन थांबे ठाणे इथे झालेले आहेत. म्हणजे जर त्यांचा विकास कामाचा जर मी तुम्हाला सगळं सांगत गेलो ना तर आपला शो पण कमी पडेल. आज 2 वेळा त्यांना ठाण्याच्या जनतेने, म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर उत्तन पासून नंतर इकडचा ठाणा बेलापूर, सीबीडी बेलापूर पर्यंत जनता वेडी नाहीये. जनतेने विकास काम पाहिलेलं आहे आणि त्या विकास कामाच्या जोरावरतीच आम्ही मतं मागितलेली आहे. आम्ही कुठलेही भावनिक याच्यावरती मतदान मागितलेलं नाहीये. आणि
बाळासाहेबांबद्दल बोलायचं किंवा दिघे साहेबांबद्दल बोलायचं तर ठाण्यातल्या जनतेला माहितीये कोण खरे शिवसैनिक आहे आणि कोणी आमच्याकडनं शिवसेना चोरून घेतलेली आहे. जे दोघांनाही माझा हा खरा प्रश्न आहे. खरं तर शिवसेनेच्या फुटी अगोदर दोन्हीही तुम्ही एकत्र होतात, शिवसैनिक होतात. आता फुटीनंतर मात्र हे दावे सुरू झालेले आहेत. मात्र दोघांचंही म्हणणं आहे की ठाण्यामध्ये विकास झालेला आहे. असं असताना ठाण्यामध्ये अजून हे मेट्रो का रखडलेली आहे आणि वाहतूक कोंडीची समस्या अद्यापही का सुटलेली नाहीये? सुरुवातीला एकनाथजी. नाही, वाहतूक कोंडीची समस्या आता ठाण्यातले जे रोड आपण पाहता हे ऍक्च्युली तुम्ही जर केंद्रामध्ये तेव्हा होतात ना, केंद्रामध्ये महायुतीमध्ये सामील होतात. आता यांनी सांगितलं की एवढे आम्ही सरकते जिने केले, हे केले, ते केलं, परत तुम्ही त्यावेळेला महायुतीमध्ये होतात आणि तुम्ही जी कामं केली तुम्ही जी कामं केली त्यामध्ये त्यावेळेस पण तुम्ही आमच्यातच सामील होतात ना. तुम्ही उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखालीच काम करत होतात ना. अहो, उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली जरी काम करत असलो तरी तुम्हाला एक सांगतो, ज्या वेळेला शिंदे साहेबांनी वेगळा मार्ग पत्करला ना, तो का पत्करला याचा पहिला प्रतीक्षा तुम्ही पाहिली का? कारण उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच आम्ही काम करतो. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात. बाळासाहेबांचे विचार तुम्ही एका बाजूला सोडले, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसले. हेच नरेश मस्के जेव्हा त्यांना महापौर बनायचं होतं त्यावेळेस त्यांनी तर शिवसेना आपल्या काँग्रेसची साथ घेतली, काँग्रेसचं एक मत घेतलं होतं, तेव्हा चाललं का? काँग्रेसचं मत म्हणजे काँग्रेसचं मत आम्हाला नकोच होतं. काँग्रेस स्वतः ठीक आहे, या वादात नको जायला आपण, कारण हा वाद सगळ्यांनाच माहिती आहे. शिवसेनेत फुटका पडले सगळ्यांना माहिती आहे. तुषारजी, 6 पैकी 4 भाजपाचे, 2 शिवसेनेचे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत. अशा पार्श्वभूमीवर राजन विचारे यांचा विजय तुम्हाला कसा वाटतोय? कारण सगळेच जर आमदार महायुतीच्या बाजूने आहेत, अशा पार्श्वभूमीवर राजन विचारे विजयी होतील असं आपल्याला वाटतंय, आणि होत असतील तर काय मुद्दे असतील विजयाचे? सर्वात प्रथम तर मी तुम्हाला सांगितलं विकासाचा मुद्दा. दुसरी गोष्ट म्हणजे मस्के साहेबांनी जी कामं केलेली आहेत महानगरपालिकेत ही संपूर्ण म्हणजे मीरा भाईंदरवाल्यांना पण माहिती आहे आणि इकडे वाशीवाल्यांना पण माहिती आहे. ज्या व्यक्तींनी 2 ते 3 वर्ष, आज तुम्ही पाहिलं तर यांच्याकडे पगार द्यायला पैसे नाहीयेत महानगरपालिकेमध्ये. जवळपास तुम्ही पाहिलं तर 700 ते 800 TMT वर्कर हे रिटायर झालेले. ते रिटायर झाल्यानंतर पण त्यांना सेवानिवृत्तीनंतर जे द्यायचं असतं ते दिलेलं नाहीये. ठीक आहे तुषारजी, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. तुमच्या मते राजन विचारे किती मताने विजय होऊ शकतील? तुमचा अंदाज काय? 3 लाखाच्या वरती विजय होतील. ठीक आहे, एकनाथजी तुम्हाला काय वाटतंय? तुमचा उमेदवार नरेश मस्केचे किती मतांनी विजयी होतील अंदाज? शिवसेनेचा धनुष्यबाण कमीत कमी 4 लाखाच्या पुढच्या, ज्या वेळेला 4 लाखाने आम्ही निवडून आणू शकतो ना, त्यावेळेला 5 लाखाच्या फरकाने आम्ही त्यांना पाडू शकतो. एवढी ताकद या शिवसेनेच्या प्रत्येक घटकामध्ये आहे, प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे. त्यामुळे आहे ना, शिवसेनेच्या आहे पण ती शिवसेना आमची आहे. ठीक, शिवसेना तुमची नाही, शिवसेना आमची आहे. आम्ही शिवसेनेसाठी जे झटलेलो आहोत. ठीक आहे, 4 जूनला समजेल आपल्याला नेमका काय निकाल लागलेला आहे, कोणता उमेदवार विजयी झालेला आहे. आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे आपण थांबतोय. मात्र महायुतीचे नेते एकनाथजी भोईर आणि सोबतच मवियाचे नेते तुषारजी रसाळ हे आपल्यासोबत जोडले होते. दोघांचेही धन्यवाद, तुम्ही वेळ काढून आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. आणि सुरुवातीला आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी सुद्धा मतदारसंघातील महत्त्वाचे मुद्दे कोणते होते हे सांगितले होते, त्याचाही धन्यवाद.